घर घेणं म्हणजे मूर्खपणा आहे, मलाही असंच वाटत होतं. पण 35,000 रुपये रेंट भरून माझे डोळे उघडले. खूप वर्षांपासून ऐकत आलो आहे, रेंट भरा, इन्व्हेस्ट करा, घर घेऊ नका, रेंट फक्त 4 ते 5% वाढतो. मी पण यावरच विश्वास ठेवत होतो. पण रियालिटी खूपच वेगळी आहे. पुण्यामध्ये माझ्या सोसायटीचा सेम 2 BHK फ्लॅटचा रेंट 2022 मध्ये 19,000 एवढा होता. हाच रेंट 2023 मध्ये 24,000 एवढा झाला. डिसेंबर 2024 मध्ये हाच रेंट 28,000 आणि आज डिसेंबर 2025 मध्ये हा रेंट 33 ते 35,000 एवढा आहे. हे फक्त 5 ते 6% इन्क्रीज नाही आहे. तर ग्राउंड रियालिटी ही आहे की चांगल्या सोसायटीमध्ये रेंट 10 ते 12% पेक्षा जास्त इन्क्रीज होतो. आजच्या दिवशी या घराची प्राइस आहे 90 लाख ते 1 कोटी रुपये. समजा आज तुम्ही हे घर घेतलं आणि 70 लाख रुपये एवढं लोन घेतलं, तर तुम्हाला EMI येतो 50,000 रुपये. आणखीन 4 ते 5 वर्षांनी या घराचा रेंट होईल 50,000 रुपये. त्यापुढे 10 ते 12 वर्षांनी 1 लाख रुपये इतका रेंट होईल. पण EMI मात्र 50,000 एवढाच लॉक राहणार. बऱ्याच मोठ्या डेव्हलपिंग सिटीजमध्ये सेम स्टोरी आहे. रेंट किती वाढणार हे तुमच्या हातात नाहीये, ते मार्केट आणि ओनर डिसाईड करणार. आणि घराच्या प्रॉपर्टीचे ॲप्रिसिएशन ते वेगळंच. इमॅजिन करा 50 वर्षाच्या एजमध्ये तुम्ही दुसऱ्यांच्या प्रॉपर्टीमध्ये राहतात आणि तिथे 1 ते 1.5 लाख रुपये एवढा रेंट देतात. ॲज अ CA माझं ओपिनियन असं असेल, जर तुम्हाला तुमच्या सिटीमध्ये एक चांगलं घर भेटत असेल आणि त्याचा EMI तुमच्या बजेटमध्ये येत असेल, तर घर घेणं हा एक चांगला फायनान्शियल डिसिजन असू शकतो रादर दॅन रेंटवर राहणं. ओनरशिप इज अ बिग पार्ट ऑफ फायनान्शियल इंडिपेंडन्स. अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी मला फॉलो करा.